नसरापुरात चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे। बालगंधर्व चौक ते सावरकर स्मारक दरम्यान हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। त्याची दृश्य आपण बघतोय। नसरापुरातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी आंदोलकांनी केलेली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी बालगंधर्व परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जंगली महाराज रस्त्यावर हा मोर्चा आलेला आहे। त्याची दृश्य आपण बघतोय। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये चिमुरडीवर अत्याचार होऊन तिची हत्या झाली होती। त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला। नसरापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यातल्या बालगंधर्व चौक ते सावरकर स्मारक असा मुकमोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। सध्या मी उभा आहे पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावरची, ज्या ठिकाणी तुम्ही पाहताय की या जंगली महाराज रस्त्यावरती मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरून जी घटना झाली आहे त्याचा निषेध व्यक्त करत आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती या आंदोलकांकडून करण्यात येते। आपण पाहतोय हा मुकमोर्चा सध्या जंगली महाराज रोडवरच्या मध्यभागात आलेला आहे आणि यानंतर हा मोर्चा सावरकर स्मारकला जाईल आणि त्यानंतर याचा समारोप होईल। मात्र जो आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी प्रमुख मागणी जी आहे ते आंदोलकांनी केलेली आहे। त्यामुळं एकूणच या मोर्चामध्ये अनेक मोठ्या संख्येने महिला ज्या आहेत त्या सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे, त्या क्रूर नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी ही प्रमुख मागणी जी आहे ते आंदोलनकर्ते करत आहेत। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। आम्ही शांततेत मुकमोर्चा काढतोय आणि त्यावेळी आम्ही नवले ब्रिजवर मुकमोर्चानेच बसलेलो होतो, शांतच होतो, 4.5 तास बसून शांतच बसलेलो होतो। आणि आता आम्हाला असं वाटतं महिला सुरक्षित नाही आहेत आणि कायद्यामध्ये बदल व्हावा आणि शिक्षेची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी। जे काही घटना घडलेली आहे अशी घटना पुन्हा घडू नये याच्याकरता हा प्रयत्न आहे आणि कायदा कठोर व्हावा, अशा प्रकारची विकृत मानसिकता कुठेही होऊ नये, कुठल्याही मुलीवर पुन्हा अत्याचार होऊ नयेत आणि शिक्षेची अंमलबजावणी ताबडतोब व्हावी याकरता आमचे हे प्रयत्न आहेत। हा मुकमोर्चा आहे। आम्ही मुलांच्या आईवडिलांमध्ये दुःखांमध्ये सहभागी आहोत।